आज आपण झटपट बनणारी तसेच एकदम चविष्ट अशी करवंदाची चटणी बनवणार आहोत। तर इथे मी चटणी बनवण्यासाठी 1 कप कच्चे करवंदे घेतले आहेत। करवंदांना चीक असल्याने मी हे करवंदे 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यावरील देठे काढून टाकले आहेत। जर का करवंद जास्त जून असतील तर तुम्ही करवंद मधोमध कापून त्यातील बी काढून टाकायचे आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप कच्चे करवंदे घेऊन थोडेसे ओले खोबरे म्हणजेच नारळाच्या अर्ध्या वाटीमधील त्याचा अर्धा भाग किसून घ्यायचा आहे। आता 7-8 हिरव्या मिरच्या घेऊन 10-12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत। मिरच्यांचे प्रमाण हे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। आता वरून 1 इंच अद्रक, 5-6 कढीपत्त्याची पाने आणि 1 लहान चमचा जिरे घेऊन थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घ्यायचंय। आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊया। जेवताना एखाद्या भाजीबरोबर काहीतरी तोंडी लावण्यासाठी वेगळं हवं असेल तर तुम्ही ही चटणी बनवू शकता। अशा प्रकारे ही चटणी मस्त अशी बारीक करून घ्यायची। ही चटणी तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता।